मला ते काय म्हणतात ते आय विटनेस होते. आय विटनेस काय सांगू तुम्हाला, माझ्या डोळ्यांना असं सुख मिळालंय, असं सुख मिळालंय की नाही. अगं ग ग ग ग ग. होय काय? हा मग एक काम करा, त्या सीनचं एक नाही कॅसेट बनवा आणि ते तुमच्या जवळ ठेवा, म्हणजे कसं स्टेशनात उपयोगी पडेल. माझा स्टेशनाचा काय संबंध? तुम्हीच बोलला ना आय विटनेस, मग जबाब द्यायला लागेल का नाही? आडलंय माझं खेटर. त्या साठी मी जाब देते होय? मी नसते जाब बीब देत. मला तुम्ही ह्याच्यात वडू नका, कळलं का? जशी झिरो फिगर तसं झिरो कॉपरेशन. तुमचा हे गुण आहे का नाही आम्हाला लय आवडतो. मग शेवटी कुणाची लेक आहे मी? माई मक्तेदारांची. तुम्हाला एकच डायलॉग येतो का हो? हा कधीतरी म्हणा की कुणाची बायको आहे मी, रणजित कोष्टीची बायको आहे म्हणा म्हणा. तेच तर चुकलं ना माझं. हो आवाज गिळायचा आणि आता मी काय सांगते ते नीट कान देऊन ऐकायचं. त्या गुंडांना शोधायच्या भानगडीत पडायचं नाही, कळलं का? मग काय करायचं? इनाम द्यायचा, इनाम. लाखात एक काम केलंय म्हणायचं. आलं लक्षात? द्या प्रॉमिस. प्रॉमिस. तसं तर तसं. आनंद पोटात माझ्या माईना ग माईना आनंद. कधी कधी आम्हाला कळतच नाही ह्या 3 स्टार आहेत का आम्ही 3 स्टार आहे. सगळी यांचंच ऐकायला लागते. तुम्ही फोन मागितला होता, हा तो फोन. हा तोच फोन आहे ना ज्याच्या जीवावर आमचं वलय संपवण्याच्या गप्पा करतो ती पोरगी? एवढं सोपं वाटलं का काय तिला हे? माई मक्तेदार म्हणजे समुद्र आहे, समुद्र. असा समुद्र जो त्याच्या पाण्यामध्ये दगड भिरकावून लाटा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पार आत खेचून बुडवून टाकतो. माईशी दगाफटका करणाऱ्यांची माई ही अशीच अवस्था करते. जालिंदर, अजून एक काम करायचं. ती जी कोण माणसं होती ती रमावतीच्या आसपास किंवा तालुक्यात फिरकणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्यायची. नका काळजी करू माई, ती व्यवस्था आम्ही कधीच केली. आणि ती माणसं इथली नव्हती, मुंबईची होती. ती कधीच तिथं पोचली असतील. चांगलंय. हॅलो पाटील, PI कोष्टी बोलतोय. काय कळाली का माहिती? मग काय पोलीस स्टेशनात चोर पोलिसाचा खेळ खेळत बसलाय काय? हा अहो आमच्या सुनबाईवर हल्ला झालाय, वैदेही मक्तेदारवर. हा दुखापत झाली त्यांना, मोबाईल चोरीला गेलाय त्यांचा. कोण होती, कुठून आली, सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे मला, कळलं का? या फोन. जा बाई. काय चुलत सासूबाई, काय आमच्या सुनबाईंची तब्येत कशी? हा बरी आहे ती. काय हो जावई, तुम्ही शोधायचं काहीतरी बोलत होतात, सापडले का ते लोक? कुठून आले होते कळलं का? नाही अजून तपास चालू आहे, अजून काय असं ठोस असं हाताला लागलं नाही. पण काळजी करू नका, कानून के हात लंबे होते, आम्ही सोडणार नाही त्यांना. अहो सुनबाईवर हल्ला केलाय आमच्या मेवणे साहेबांच्या बायकोवर. हा त्याचीच तर काळजी वाटतेय. म्हणजे हो बाबूची काळजी वाटतेय, त्याला कळलंय नाही सगळं. कुठं गेलाय काय माहित, फोन सुद्धा घेत नाहीये. आता तो जर त्या गुंडांच्या मागावर गेला असेल आणि भलतसलत काही करून घेतलं तर
आम्ही कशाला आहे, आम्ही बघून घेऊ की. काय हो जावई, काय वाटतं तुम्हाला या सगळ्याच्या मागे कोण असेल? नाही, अख्ख्या रमावतीत मक्तेदारांवर हल्ला करायची हिंमत कोणामध्येच नाहीये, मग तो कोणीही असो. दोन शक्यता असू शकतात. एक तर ते गुंड रमावतीच्या बाहेरचे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला ती लोक सापडणार नाहीत? हा, ती जबाबदारी आम्ही घेतली, आम्ही शोधून काढू त्यांना. दुसरी शक्यता सांगा चला. मक्तेदारांवर हल्ला मक्तेदार करू शकतात. नाही कळलं म्हणजे? हे सगळं माईनं घडवून आणलंय. जोक जोक लय भारी करता बरं का तुम्ही चुलत सासूबाई. म्हणजे तुम्हाला काय वाटतं सासूबाईंनी एका फोनसाठी सुनबाईवर हल्ला केला? अवश्य 1760 मोबाईल विकत घेतील त्या, चोरतील कशाला? खरं सांगा, जोक केला का नाही तुम्ही? मस्त आहे. जोकच होता. नाही, अशा गोष्टी जोक म्हणूनच केलेल्या बऱ्या. नाहीतर सासूबाई आपला जोक करते, कळलं का? चला साम्राज्यात जाऊया. सोडा म्हटलं ना. कोण आहे तुम्ही? मुद्दाम केलंय माईसाहेबांनी हे सगळं. माझ्या फोन मधलं सगळं एव्हिडन्स मिटवण्यासाठी केलंय त्यांनी. माझ्या फोन मधनं त्यांना फोटो दाखवून खरंच चूक केली आहे मी. केलेल्या चुका कशा निस्तरायच्या चांगलंच माहिती आहे त्यांना. येऊ का मी आत? असं काय बघताय टुकूर टुकूर?